आरोग्य सेवा केंद्र आणि उपलब्ध सुविधा, हेल्थकेअर सेंटर्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल. डॉक्टर माया गेल्या 6 वर्षांपासून या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजेच PHC मध्ये कार्यरत आहेत. आपण भारतीय आरोग्य सेवा व्यवस्थेचा भाग आहोत याचा त्यांना अभिमान आहे. PHCच्या माध्यमातून डॉक्टर माया लोकांना सेवा देतात. भारताची आरोग्य व्यवस्था प्रचंड मोठी आणि बहुस्तरीय आहे. यामध्ये लहान लहान ग्रामीण आरोग्य केंद्रांपासून मोठ्या शहरांमधील मोठ्या हॉस्पिटलपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो. या व्यवस्थेमार्फत लोकांना उपचार, देखभाल आणि आवश्यक मदत दिली जाते. आज आपण सोप्या भाषेत या व्यवस्थेचे वेगवेगळे स्तर समजून घेऊ. प्राथमिक आरोग्य केंद्र PHC. प्राथमिक आरोग्य केंद्र हे गावांना सर्वात जवळ असलेलं आरोग्य सुविधा केंद्र असतं. इथे OPD असते. लहान मोठ्या किरकोळ शस्त्रक्रिया आणि प्रसूतीची व्यवस्था असते. तसंच इमर्जन्सी म्हणजेच आपत्कालीन सेवा देखील उपलब्ध असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात 1-2 डॉक्टर, 6 ते 8 नर्स, 4 ते 6 बेड्स असतात. या केंद्राच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावांना आरोग्य सेवा पुरवली जाते. उपलब्ध सुविधा: बाह्य रुग्ण विभाग किंवा OPD, ताप, खोकला, डोकेदुखी, जुलाब इत्यादी आजारांवर उपचार. माता व शिशु आरोग्य काळजी आणि देखभाल, तपासणी, आयर्न टॅब्लेट्स, फॉलिक ॲसिड टॅब्लेट्स, लसीकरण इत्यादी. जखमांवर मलमपट्टी म्हणजेच ड्रेसिंग आणि किरकोळ शस्त्रक्रिया. 24 तास आपत्कालीन सेवा, मोफत औषधं आणि आवश्यक तपासण्या. जर एखाद्या आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार होणं शक्य नसेल किंवा गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर डॉक्टर रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात. अशा हॉस्पिटलला सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा CHC असे म्हणतात. CHC हे PHC पेक्षा मोठं असतं. इथे तज्ज्ञ डॉक्टर असतात, जसं की शल्यचिकित्सक म्हणजे सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ. या ठिकाणी उपचारांसाठी रुग्णाला दाखल करून म्हणजेच ॲडमिट करून घेतलं जातं. CHC मध्ये ऑपरेशन थिएटर, C-सेक्शन म्हणजेच सिझेरियन व आपत्कालीन प्रसूतीची सुविधा असते. त्याचप्रमाणे ब्लड स्टोरेज युनिट, एक्स-रे आणि ECG तपासणी सुद्धा उपलब्ध असते. एक CHC साधारणपणे 4 ते 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडलेलं असतं. इथे साधारण 10 ते 12 डॉक्टर आणि 30 ते 50 बेड्स असतात. आता आपण सर्वात मोठ्या सरकारी हॉस्पिटलविषयी जाणून घेऊ. जिल्हा रुग्णालय म्हणजेच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा दिली जाते. दातांचे उपचार असो किंवा फ्रॅक्चर म्हणजे हाड मोडणे, डोळ्यांविषयक समस्या किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित तक्रारी, इथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा मिळतात. इथे जवळजवळ सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर असतात, जसं की कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ, डेंटिस्ट म्हणजे दंतचिकित्सक आणि ENT डॉक्टर म्हणजेच कान नाक घसा तज्ज्ञ. त्याचप्रमाणे ICU, व्हेंटिलेटर, MRI, CT स्कॅन अशा सेवाही उपलब्ध असतात. प्रसूती, सर्जरी, नवजात बालकांसाठी ICU या सुविधांसह TB, HIV, डेंग्यू यांसारख्या आजारांवर देखील उपचार केले जातात. या हॉस्पिटलमध्ये 100 ते 500 बेड्स असतात. या ठिकाणी बहुतांश सेवा सरकारी योजनांतर्गत मोफत किंवा अत्यल्प खर्चात दिल्या जातात. जर तुमच्याकडे आयुष्मान भारत कार्ड असेल तर काही खाजगी हॉस्पिटल्समध्येही मोफत उपचार मिळू शकतात. या योजनेच्या अंतर्गत वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार केले जाऊ शकतात. योग्य वेळेत योग्य त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं आणि गरज पडल्यास कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. लक्षात ठेवा.
ताप, किरकोळ जखमा, सामान्य उपचार, प्राथमिक आरोग्य केंद्र PHC, तज्ज्ञांकडून उपचार आणि सर्जरी सामुदायिक आरोग्य केंद्र CHC, गंभीर अवस्था ICU, अवघड सर्जरी जिल्हा रुग्णालय, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. डॉक्टर मायांसारख्या व्यक्ती दररोज शेकडो लोकांची मदत करतात. तुम्हीही या सेवा कार्यात तुमचं योगदान देऊ शकता. तुमच्या जवळच्या PHC किंवा सरकारी हॉस्पिटलमधील सुविधांची माहिती मिळवून एक तक्ता तयार करा आणि गावातील सार्वजनिक ठिकाणी लावा. त्याच्या मदतीने सर्वांना योग्य वेळी योग्य मदत मिळेल.